नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. पुन्हा एकदा या बी.कॉम फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये आपलं स्वागत. आज आपण प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट अँड ॲप्लिकेशन या विषयामधील जो सिलेबस आहे, तो सिलेबस बघणार आहोत. आपण फायनान्शियल अकाउंटिंगचा सिलेबस पाहिला. त्याच पद्धतीनं हा सुद्धा सिलेबस आपण या ठिकाणी पाहूया. सर्वात अगोदर गुगल क्लासरूमला मी संपूर्ण सिलेबस दिलेला आहे. तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला आपण पुढं लेक्चर्स घेऊ त्यावेळेला कोणत्या टॉपिकबद्दल आपण बोलतोय हे लक्षात येईल. तर या विषयामध्ये सुद्धा एकूण 4 सब्जेक्ट आहेत. पहिल्या सेमिस्टरला हे 4 सब्जेक्ट असणार आहेत, 4 टॉपिक असणार आहेत आणि पुढच्या सेमिस्टरला पुन्हा 4 टॉपिक वेगळे असणार आहेत, पण सब्जेक्ट हा एकच असेल. तर आता सेमिस्टर फर्स्ट मध्ये जो प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट अँड ॲप्लिकेशन या विषयामध्ये जो पहिला टॉपिक आहे तो आहे इंट्रोडक्शन टू दी मॅनेजमेंट. म्हणजे व्यवस्थापनाची ओळख सुरुवातीच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. त्याची एकूण व्याख्या काय आहे, व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे, किंवा व्यवस्थापनाचा अभ्यास का महत्त्वाचा आहे, व्यवस्थापनाचा अर्थ काय आहे, हा सगळा भाग त्याच्यामध्ये असेल. प्रकरण 1 इंट्रोडक्शन टू दी मॅनेजमेंट असं या टॉपिकचं नाव आहे. याच्यामध्ये काही विचारवंत आहेत की ज्यांनी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये खूप मोठी देणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये एल्टन म्यो आहेत. त्यानंतर एल्टन म्यो यांनी हॉथर्न एक्सपेरिमेंट केलेला आहे. तो हॉथर्न एक्सपेरिमेंट आणि त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत ते याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्याशिवाय पीटर ड्रकर त्यांचा एक MBO म्हणून एक अभ्यास आहे, तोही आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. त्याशिवाय अनेक म्हणजे विचारवंतांनी जसं कॉन्टिजेन्सी अप्रोच असेल किंवा बिहेवियरल अप्रोच असेल, अशा अनेक अप्रोचेस विचारवंतांनी मांडलेले आहेत. त्याची थोडक्यात माहिती या टॉपिकमध्ये घेणार आहे. सुरुवातीला फक्त इंट्रोडक्शन, मॅनेजमेंटचा पूर्ण सुरुवातीला ओळख आपल्याला व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा पहिला टॉपिक आहे. संपूर्ण सिलेबस गुगल क्लासरूमला आहे, ते तुम्ही लिहून घ्या. म्हणजे फक्त या ठिकाणी मी सिलेबस पूर्णपणे इथं ओरली प्रेझेंट करतो. ज्यावेळेला आपण टॉपिक वाईज या ठिकाणी डिस्कशन करू त्यावेळेला मात्र तुम्हाला मी पॉवर पॉईंटमध्ये ते प्रेझेंट करून दाखवेल. तर हा झाला पहिला टॉपिकचा भाग. दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंगचा. प्लॅनिंग याचा अर्थ काय, तर नियोजन, आणि डिसिजन मेकिंग म्हणजे काय, निर्णय घेणे. प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग हा कंबाईंड टॉपिक आहे. त्याच्यामध्ये नियोजन कसं करायचं आणि त्याचबरोबर निर्णय कसं घ्यायचं हे आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला प्लॅनिंग म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत प्लॅनिंगचे, ते कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे स्टेप्स, प्लॅनिंग कसं करायचं त्याचे काही टप्पे आहेत, त्या टप्प्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर इन्व्हायरमेंटल अनालिसिस आणि डायग्नोसिस, इंटरनल आणि एक्सटर्नल या सगळ्या बाबींचा आपण इथं अभ्यास करणार आहे. त्यानंतर स्वॉक अनालिसिस करणार आहे. तर हा सगळा जो भाग आहे तो नियोजनाचा आहे, तो आपण या ठिकाणी बघू. त्यामध्ये या दुसऱ्या टॉपिकमध्ये जो दुसरा पार्ट आहे तो म्हणजे डिसिजन मेकिंगचा, किंवा त्याला निर्णय घेण्याचा पण म्हणतो, हा भाग आहे. याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर कन्सेप्ट आहेत, त्याची इम्पॉर्टन्स काय आहेत किंवा महत्त्व काय आहे. त्यानंतर डिसिजन मेकिंग प्रोसेस कशी असते. प्लॅनिंगची प्रोसेस आपण म्हणजे आता भविष्यात पुढे बघणार आहोत आपण. पहिल्या भागामध्ये प्लॅनिंगची प्रोसेस आहेत, आता या ठिकाणी डिसिजन मेकिंगची प्रोसेस असणार आहे. त्यानंतर टेक्निक्स कोणते आहेत डिसिजन मेकिंगची, किंवा तंत्रे कोणकोणती आहेत, त्याच्यात काही क्वालिटेटिव्ह आहेत किंवा काही क्वांटिटेटिव्ह आहेत. ही सर्व तंत्रे आपण या भागामध्ये या टॉपिकमध्ये बघणार आहोत. प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग हा टॉपिक दुसरा आहे. तिसरा टॉपिक जो आहे तो आहे ऑर्गनायझिंगचा. ऑर्गनायझिंग म्हणजे संघटन करणे. आता याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत बघा.
तर सुरुवातीला ऑर्गनायझिंग म्हणजे काय किंवा संघटन म्हणजे काय त्याची माहिती आपण घेणार आहोत. यानंतर त्याचा अर्थ काय आहे, त्यानंतर ऑर्गनायझिंग कशा पद्धतीने केले पाहिजे, त्याची प्रोसेस किंवा स्टेप्स कोणती आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. याशिवाय प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझिंग म्हणजे काही तत्वे आहेत ऑर्गनायझिंगचे, ते आपण या लेक्चरमध्ये बघू, पुढच्या लेक्चरमध्ये बघू. त्यानंतर त्याचा एक चार्ट आहे, तो चार्ट आपण समजावून घेऊ. याशिवाय अधिकार प्रदान करणे म्हणजे काय, हा सुद्धा तिसऱ्या टॉपिकमध्येच आपण अभ्यासणार आहे भाग. त्याच्यामध्ये अधिकार प्रदान करत असताना कोणकोणत्या बाबी येतात, त्याच्या डिफिकल्टीज कोणकोणत्या आहेत, त्यानंतर त्याचे घटक कोणते आहेत, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याची गाईडलाईन काय, की डेलिगेशन ऑफ इफेक्टिव्ह होण्यासाठी अथॉरिटी दुसऱ्यांच्याकडे देणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. याच्यामध्ये खूप काही कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. तर हे सर्व आपण या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन, केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण, त्यात आपण मराठीमध्ये म्हणतो. तर ही आपण बघणार आहोत. अधिकाराचे केंद्रीकरण फायद्याचं आहे की तोट्याचं आहे, फायदा आणि तोटे दोन्ही बघणार आहोत. आणि डिसेंट्रलायझेशन म्हणजेच काय, विकेंद्रीकरणाचे फायदे आणि तोटे काय आहेत तेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. याशिवाय ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, तसं लाईन आहे, लाईन अँड स्टाफ आहे, फंक्शनल आहे, नेटवर्क ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे वगैरे. हे सर्व स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे तिसऱ्या टॉपिक मध्ये आपण काय काय बघणार आहे बघा. संघटन म्हणजे काय आणि त्याची सर्व बाबी, जे प्रोसेस असतील, स्टेप्स असतील, अर्थ, त्याची काही तत्वे असतील, चार्ट असेल. दुसरा भाग आहे डेलिगेशन ऑफ अथॉरिटी, म्हणजे अधिकाराची वाटणी करणे. तर याच्यामध्ये मिनिंग त्याचं किंवा त्याचे एलिमेंट्स कोणकोणते आहेत, घटक कोणते आहेत, अधिकार देत असताना, अधिकार प्रदान करत असताना कोणकोणत्या डिफिकल्टीज येतात वगैरे सर्व बघणार आहे. त्यानंतर केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण, अधिकाराचं केंद्रीकरण त्याचे फायदे तोटे, विकेंद्रीकरण त्याचे फायदे तोटे, आणि शेवटी ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर काय असतो, संघटनाचे स्ट्रक्चर काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. हा तिसरा टॉपिक झाला. यानंतर चौथ्या टॉपिकमध्ये डायरेक्शन अँड कम्युनिकेशन हा टॉपिक, म्हणजे याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहे. तसं डायरेक्शन म्हणजेच काय, निर्देशन, आणि कम्युनिकेशन म्हणजे संभाषण किंवा संवाद साधणे. तर डायरेक्शनमध्ये किंवा निर्देशनामध्ये नेमकं निर्देशन म्हणजे काय ते आपण बघू. एलिमेंट्स कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर त्याचे काही प्रिन्सिपल्स असू शकतात, तर ती प्रिन्सिपल्स कोणते आहेत ते आपण बघू, त्याचे टेक्निक्स आहेत वगैरे. याशिवाय कम्युनिकेशन किंवा आपण संवाद म्हणतो, ते संवाद कशा प्रकारचे असतात ते आपण बघू. त्याचा अर्थ काय, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचे प्रोसेस काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशन्स आहेत किंवा संवादाचे प्रकार आहेत, ते संवादाचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. याशिवाय संभाषण करत असताना काही अडचणी येतात बोलताना, त्या अडचणी काय आहेत ते बघू. आणि त्याशिवाय या अडचणीवरती मात कसं करायचं, ओव्हरकमिंग द बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन, हा भाग सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. तर अशा पद्धतीनं हे एकूण 4 टॉपिक आहेत. या 4 टॉपिकमध्ये जे म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्याच्यावरतीच एक्झाम होणार आहे तुमची. तर याच्यावरती सुद्धा पुस्तकं जी आहेत ती पुस्तकं खूप आहेत, तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणती पुस्तकं यूज करू शकता. मोस्टली आपण टेक्स्ट बुक वापरतो, वापरायला हरकत नाही आहे, पण शक्यतो रेफरन्स बुक वापरणं फायद्याचं आहे. जसं तुम्ही स्टँडर्ड बुक्स जर वापरला तर त्यामुळं तुमची जी अंडरस्टँडिंग आहे ती चांगली होऊ शकते. टेक्स्ट बुक तुमच्या बेसिक कन्सेप्टसाठी वगैरे ठीक आहे, पण डीप जर पाहिजे असेल, इन डिटेलमध्ये जाणं जर गरजेचं वाटत असेल तर मोस्टली आपण रेफरन्स बुकचा यूज करणं चांगलं आहे. तर तुमच्या एकूण या मॅनेजमेंटच्या या विषयामध्ये एकूण 4 टॉपिक आहेत. आपण बघितले की 4 टॉपिक कोणकोणते आहेत. पहिला टॉपिक आहे तो इंट्रोडक्शनचा टॉपिक आहे. दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे नियोजन आणि निर्णय घेणे. तिसरा टॉपिक आहे ऑर्गनायझिंग किंवा संघटन करणे. आणि लास्टचा टॉपिक जो आहे तो आहे निर्देशन आणि संवाद किंवा संभाषण.
डायरेक्शन अँड कम्युनिकेशन असे एकूण 4 टॉपिक आहेत. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ज्या वेळेला प्रत्यक्षात पहिला टॉपिक सुरू करू त्यावेळेला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये ते आपण लेक्चर्स बघू. फक्त सिलेबसची ओळख होण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी हे दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फर्स्ट टॉपिक सुरू करतोय.